कायझेन हा शब्द तुम्ही कधी ऐकला आहे का? कायझेन या पुस्तकाची लेखिका आहे सारा हार्वे, जिचं लंडनमध्ये अतिशय सुंदर आयुष्य चाललं होतं. एक यशस्वी उद्योजिका, मस्तपैकी तिचं आयुष्य चाललं होतं. पण तिने ते आयुष्य सोडून जपानकडे 2017ला स्थायिक झाली. ह्याची कारणं काय झाली असतील, की ती इतकी यशस्वी असून तिने हे सगळं सोडलं? तर याच्यामुळे ती यशस्वी होती, पण सतत येणाऱ्या कामाचा त्रास, ह्या सगळ्या गोष्टींना तिच्या मानसिक आणि शारीरिक याच्यावर परिणाम होत होते. जेव्हा ती जपानमध्ये गेली, तेव्हा तिने जपानी लोकांचं आयुष्य बघितलं आणि त्यांच्या जीवनशैलीमधून ती बरंच काही शिकले. कायझेन हा शब्द जपानी लोक त्यांच्या आयुष्यात वापरतात. कायझेन हा शब्द आहे जपानचा. याचा अर्थ आहे लहान लहान सुधारणा करून मोठा बदल घडवणे, असा होतो. ही कल्पना जपानमधील उद्योगामध्ये खूप प्रसिद्ध झाली आणि नंतर संपूर्ण जगाने ती स्वीकारली. एका कंपनीत काम करणारा एक साधा कर्मचारी होता. तो दररोज काम करत होता, पण त्याला वाटायचे की कंपनीत अनेक गोष्टी सुधारता येतील. सुरुवातीला त्याने मोठा बदल करण्याचा विचार केला, पण ते कठीण वाटले. मग त्याने कायझनचा मार्ग स्वीकारला. तो दररोज आपल्या कामात फक्त एक छोटा सुधार करायला लागला. उदाहरणार्थ कामाची जागा नीट ठेवणे, वेळेचं नियोजन करणे, काम जलद करण्याची नवीन पद्धती शोधणे. सुरुवातीला हे बदल त्याला खूप छोटे वाटत होते, पण काही महिन्यानंतर त्याचा परिणाम दिसू लागला. त्याचे काम आधीपेक्षा जलद आणि अधिक चांगले होऊ लागले. कंपनीतील इतर लोकही त्यांच्याकडे प्रेरणा घेऊ लागले. हळूहळू संपूर्ण टीमने लहान लहान सुधारणा करून केल्या. काही वर्षातच कंपनीची कार्यक्षमता खूप वाढली आणि ती यशस्वी झाली. या कथेतून आपल्याला एक धडा मिळतो. मोठे यश अचानक मिळत नाही. ते रोजच्या छोट्या प्रयत्नातून तयार होते. पण आपण दररोज स्वतःमध्ये थोडा सुधार केला, जसे मी नवीन ज्ञान घेणे, चांगल्या सवयी लावणे किंवा वेळेचा योग्य वापर करणे, तर काही काळानंतर आपल्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, दररोज थोडा सुधार करा, कारण छोट्या पावलांनी यश मिळते. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.